अमेरिका इराणमध्ये सीजफायर चर्चा सुरू असतानाच अमेरिकन सैन्याने होमूर स्ट्रीट जवळ मोठी कारवाई केली आहे आणि त्यामुळे आधीच तणावात असलेलं पश्चिम आशिया पुन्हा एकदा तापलं आहे. मंगळवारी अमेरिका सैन्याने होमूर स्ट्रीट जवळ बारुदी सुरंग बिछवणाऱ्या बोट्सना लक्ष केलं. यासोबतच पोर्टजवळ सरफेस टू एरिया मिसाईल साईटवरही हल्ला करण्यात आला. अमेरिकन सेंट्रल कमांड म्हणजे सेटकॉमच्या माहितीनुसार ही कारवाई सेल्फ डिफेन्स म्हणजेच आत्मरक्षणासाठी झाली. सेटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं की अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांना असलेला धोका टाळण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. अमेरिकेचा आरोप आहे की होमूर स्ट्रीट जवळ बारूदी सुरंग बिछवल्यास आंतरराष्ट्रीय जहाज आणि अमेरिकन युद्धनौकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली. मात्र हॉकिन्स यांनी असंही म्हटलं की सीज फायरच्या काळात अमेरिका संयम बाळगत आहे. म्हणजेच एकीकडे चर्चा सुरू आहे पण दुसरीकडे सुरक्षा धोक्यात आली तर अमेरिका मागे हटणार नाही असा संदेशही या कारवाईतून देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यामुळे अमेरिका इराण चर्चेत काही प्रमाणात अडथळा निर्माण होऊ शकतो, पण सध्या तरी सीज फायरवरची शांततेत चर्चा पूर्णपणे थांबण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या 24 तासातील 5 मोठे अपडेट्स याबद्दलचे जाणून घेऊयात. पहिला अपडेट तो म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की ते इराण सोबत ओबामा काळातील डील्स सारखं करार करणार नाहीत. त्यांच्या मते एकतर चांगला करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. दुसरा अपडेट म्हणजे इराणचे दोन्ही चर्चेत होमो स्ट्रीट आणि हायली एनरिच युरॅनियम हे दोन मुद्दे सर्वात महत्त्वाचे ठरले आहेत. यासोबतच इराणची फ्रीज झालेली संपत्ती मुक्त करण्याची चर्चाही सुरू आहे. तिसरा अपडेट म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही कोणत्याही करारावर स्वाक्षरी झालेली नाही. याआधी काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की रविवारीच दोन्ही देश सीज फायर वाढवण्याबाबत आणि होमो स्ट्रीट उघडण्याबाबत करार करू शकतात, पण तसं झालं नाही. चौथा अपडेट म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे की इराणमध्ये कोणताही मोठा निर्णय सुप्रीम लीडरच्या मंजुरीशिवाय घेतला जाणार नाही. आणि पाचवा अपडेट म्हणजे इराणने पुन्हा एकदा हिजबुल्लाला समर्थन दिलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी लेबननला आणि हिजबुल्लाच्या समर्थनाचा संदेश जाहीर केला. त्यांनी म्हटलं की इराण इस्रायल विरुद्ध लेबननच्या सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेसोबत उभा आहे. म्हणजे सीज फायरची चर्चा सुरू असली तरी होमूर स्ट्रीट, युरॅनियम, हिजबुल्ला आणि अमेरिकन सैन्याची कारवाई या सगळ्यांमुळे अमेरिका इराण तणाव अजूनही संपलेला नाही. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.